कृष्ण जो आहे हा जागृत आहे. चांदीची एकही वस्तू चोरली गेली नाही. हेरिटेज वॉकसाठी आज आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये शाहूपुरीमध्ये असलेलं राधाकृष्णाचं मंदिर बघायला. रामनवमीच्या दिवशी मंदिराची स्थापना झाली 1938 साली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळामध्ये या मंदिराची उभारणी झाली. आता या मंदिरातल्या मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर राधाकृष्णाच्या मूर्ती सगळीकडे बघितल्यात तर कृष्ण वंशीधर म्हणजे बासरी वाजवताना उभा असतो, त्रिभंग असतो आणि त्याच्या बाजूला उभी अशी राधेची मूर्ती असते. पण इथं जर आपण राधेची मूर्ती बघितली तर तुम्हाला एक लक्षात येईल की राधा उभी आहे आणि कृष्ण एका आसनावरती म्हणा किंवा एखाद्या पाषाणावरती बसून निवांत बासरी वाजवतो. ही बासरी वाजवणारी छान निवांत बसून बासरी वाजवणारा कृष्ण आपल्याला शक्यतो कुठं बघायला मिळत नाही, तो हा. तुम्ही जर या मंदिराचं जर स्ट्रक्चर बघितलं की ते खरं मलाही माहिती नव्हतं. या आर्किटेक्ट लोक आले, त्यांनी इथली सगळी मापं घेतली. म्हणजे ह्या पिलर्समधलं अंतर, ही इमारत, हा गाभारा, तर तुम्हाला खरं सांगतो आश्चर्य वाटण्याचं म्हणजे एका दोरीचा सुद्धा याच्यामध्ये फरक कुठंही काढता आला नाही. असं त्यावेळेचं त्यांनी केलेलं एक स्ट्रक्चर आहे. त्या मंदिरात इकडच्या बाजूला कोपऱ्यात एक विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी कधीही संपत नाही. तो ह्या कृष्ण जो आहे हा जागृत आहे. एक गोष्ट म्हणजे आमचा इथला माणूस एक दिवशी आजारी होता म्हणून तो आला नव्हता. एक सिक्युरिटी असतो संध्याकाळी, तो दोन्ही कुलपं फोडून चोर आला. कृष्णाला आणि राधेला चांदीचा मुकुट असतो, तांब्या आहे चांदीच्या, अशा काही दागिने वगैरे असतात. तर त्या चोरानं वस्तू चोरल्या. आपण चोरल्या. सकाळी पुजारी आल्यावर त्यांनी बघितलं तर कुलूप तोडलंय. म्हणून सांगतो त्याला जे नकली दागिने घातलेले होते तेवढे सगळे चोरीला गेले आणि चांदीची एकही वस्तू चोरली गेली नाही. म्हणजे एक तर त्या चोराला दिसलं नसणार आहे किंवा त्याची मती बिघडलेली असणार आहे. त्याचं वास्तविक आहे हे जाणवतं.